नमस्कार माऊली, नमस्कार. रोज दिवस उगवतो, रात्र होते. माऊली, रात्र होते म्हणून दिवसाला अस्तित्व आहे. हा सूर्यनारायण जो उगवतो तो चैतन्य घेऊन सृष्टीतला अंधार दूर करतो आणि या चराचराला चैतन्याने बहरून टाकण्याचं कार्य तो सूर्यनारायण करतो. त्याच्या ऊर्जेवर मानवी जीवन अव्याहतपणे चालू आहे. त्या सूर्यनारायणाची पूजा करावी, त्याला प्रसन्न करून घ्यावं. अहो, सूर्यनारायण प्रसन्न तर प्रत्येक जीव प्रवाही राहणारच. अंधकाराचं मळब निघून जाणार. या सूर्यनारायणाची आराधना आपण कित्येक वर्षांपासून करतो आहोत. हे आदित्य वराचं व्रत आपल्या जीवनात ज्ञानाचा, बुद्धीचा, सुख सौख्य द्रव्याचा प्रकाश घेऊन येणार आहे. अज्ञानाचा, दुर्बुद्धीचा, अहंकाराच्या अंधकाराला नाहीस करणार आहे. त्याच आदित्यवराच्या सूर्यनारायणाच्या व्रताची ही कथा जीवनामध्ये प्रकाशमय आनंद आणणारी अशा व्रताची ही कथा. श्री सवित्रो सूर्यनारायणाय नमः. आदिदेव नमस्तुभ्यं. प्रसीद मम भास्कर. दिवाकर नमस्तुभ्यं. प्रभाकर नमोस्तुते. उत्तम. पिताश्री, छान, अति सुंदर. पुत्री, अगे एक वेळ अशी येईल की हा सूर्योदय आपला मुहूर्त चुकवेल, परंतु तुझा पूजा करण्याचा मुहूर्त क्षणानेही बदलायचा नाही. मला तुझा खूप अभिमान आहे पुत्री वनिता. पोर 14 वयात किती समंजस झाली आहेस. एकीकडे तू आणि दुसरीकडे तुझी थोरली बहीण सरिता. आता काय केले ताईने? तेच, काहीही केलेले नाही. त्याचीच तर खंत आहे. काहीही शिकली नाही. अगं, तुझ्यापेक्षा वयाने मोठी आहे ती, परंतु इकडची काडी तिकडे करेल तर शपथ. आता हेच बघ, तू दररोज न चुकता तुळशी वृंदावनास पाणी घालतेस, सूर्यनारायणाचे दर्शन करतेस, आणि ती सूर्य डोक्यावर येईपर्यंत अंथरुणातच. आता काय त्या सूर्यनारायणाने तिचं दर्शन करावयाचे काय? अहो पिताश्री, येईल तिला सावकाश समज. एकदा का विवाह झाला की शहाणपण येते असे म्हणतात. तुम्ही तिचा विवाह करून टाका. छान. आता हे तू मला शिकव, मी काय करावयाचे ते. अगं, तिच्या भविष्याची चिंता करता करता माझे डोळे पांढरे होण्याची वेळ आली इथं. अहो पिताश्री, तुम्ही इतक्या प्रभातीच्या मंगल क्षणी असे दुःखी का होत आहात? दुःखी नाही ग, मला काळजी वाटते, तिची आणि तुझी देखील. तुम्ही काहीही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. हवे तर मी असं करते की तिच्या वतीने देखील पूजा मीच करते, मग तर होईल तुमचे समाधान. हे बघा, हे सूर्यनारायणा, माझा अजून एक दंडवत स्वीकार कर, पण याचे आशीर्वाद मात्र माझ्या बहिणीच दे. अगं पुत्री, किती आपल्या बहिणीला सावरून घेशील, किती तिला पाठीशी घालशील. अगं, आत्ता आपण आहोत, सांभाळून घेत आहोत. उद्या ती सासरी जाईल तेव्हा काय तू तिच्या मागोमाग जाणार आहेस? पिताश्री, ते काही मला माहिती नाही, पण जोपर्यंत शक्य असेल तोपर्यंत मी तिला पाठीशी घालणार. मग ते तुम्हाला पटो किंवा न पटो. ताई, अगं ताई, ताई, अगं ताई, ताई, अगं ताई, झोपू दे ग. अगं ताई, उठ ना.
आई, उठ उठ तरी उठ. काय ग अशी वागतेस? किती छान साखर झोपेत होते मी. अगं मी आले आहे म्हणून बरी. जर पिताश्री आले असते ना तर तुझा गोडवा उतरून त्यांच्या क्रोधाचा कडवटपणा मिळाला असता भेट म्हणून. हे वनिता, तुला माहितीये का ग, पहाटेची स्वप्ने सत्यात अवतरतात का? असे म्हणतात बुवा, पण मी काय अनुभवले नाही. परंतु मला अनुभवायचे आहे. मी मला एका महान साम्राज्याची सम्राज्ञी होताना बघत होते. माझ्या आजूबाजूला दास दासी सेवक यांची रेलचेल होती. दासी, माझ्या कक्षातून निघून जा. ए सेवक, आमच्यासाठी पंचपक्वान्नाची व्यवस्था करा. माझ्या एका हुकुमावर सर्व निर्णय घेतले जात होते. आणि अशातच एका दिव्य मोहक राजकुमाराचे आगमन झाले. राजकुमार? तो कशासाठी आला? आणखी कशाला? अर्थातच आमच्याशी विवाह करायला. मी त्याच्या डोळ्यात बुडून गेले, स्वतःला हरवून बसले. त्याच्या गळ्यात वरमाला घालणार इतक्यात तू कडबडलीस आणि आमच्या स्वप्नांचा घात केलास. होय काय? असे झाले? क्षमा असावी राणी सरकार. पुन्हा हे पातक ह्या दासीच्या हातून घडणार नाही. हा? हा? हो हो. पण एक सांगायचे राहिले. आपण आपल्या ह्या मखमली गादीवरून खाली उतरून या भूमातेस चरण स्पर्श केले तर माझ्यावर खूप उपकार होतील. तुला चेष्टा वाटते का? परंतु जेव्हा आम्ही ऐश्वर्यात लोळण घेणारी राजकुमारी होऊ, तेव्हा तू येशील आमच्याकडे याचना करत. तेव्हा आम्ही करुणा करत तुला भेट देऊ. सुवर्ण मोहरांनी भरलेली कळशी, हिरे माणकांचा हंडा. तेव्हा तुझ्या डोळ्याचे पारणे फिटतील. हो हो, आता तर मला त्या क्षणाची प्रतीक्षाच आहे राणी सरकार. परंतु आता आपण इथून निघालेले बरे, कारण की मला इथली स्वच्छता करायची आहे आणि नदीहून पाणी देखील आणायचे आहे. अखेर योग्यतेनुसार वागू लागलीस. आमच्या स्नानाची काय व्यवस्था? सारे काही सज्ज आहे. केवळ आपल्याला इथून स्नानगृहात नेण्यासाठी पालखीची व्यवस्था नाही झाली, त्याबद्दल क्षमा असावी. अपमान, घोर अपमान. एक सम्राज्ञी आणि तिने चालत जावे? अशक्य. अगं ताई, तू साम्राज्ञी आणि राजकुमाराच्या विश्वातून बाहेर पड. जर पिताश्री आले ना तर तू जे काही ही राणी बनून बसली आहेस तिला पदच्युत होऊन दासी म्हणून फिरावं लागेल, समजले? ओ राणी सरकार, दासी दासी म्हणून फिरावं लागेल. पण काय करावे? आपले नशीबच असे ना की आपण साम्राज्ञी होण्याचे केवळ स्वप्नच बघू शकतो. नाही ताई, माझी खात्री आहे तू प्रत्यक्षात राणी होशील. खात्रीच आहे मला. राणी होण्याची नुसती स्वप्नेच बघ म्हणावं. अरे त्याने काय होतंय? मी देखील तेच तर सांगतो आहे. आपण आपली साधी माणसं, कष्ट करून पोट भरणारी. आपल्याकडे कसे कुठले ऐश्वर्य यावे? पण कोणी समजून घेईल तर ना. कलियुग आहे महादेव, कलियुग. इथे आपला टिकावं लागणे केवळ अशक्य. अरे माझी देखील मती चालेनाशी झाली आहे. माझ्या पुत्रीसाठी एक देखील विवाह योग्य स्थळ मिळू नये. माझा स्वतःचा विवाह झाला होता तेव्हा देखील इतके कष्ट सोसावे लागले नव्हते मला. महादेव, तू आधी शांत हो बघू आणि पाणी घे बरं. काही नकोय मला पाणी न लोणी. मला माझ्या पुत्रीसाठी वर हवाय. किती पायपीट केली ती. असे वाटते काय पाप केले आहे मी की माझी ही इच्छा देखील पूर्ण न व्हावी. कधी वर उत्तम असतो तर घराणे नाकरते निघते, आणि घराणे दृष्ट लागण्या इतके सुंदर असेल तर त्या वरात ढिगभर दोष निघतो. कसे चालावे मग तूच सांग बघू. अरे आता विवाह म्हटले की हे असे सगळे होणारच. सारे थोडी काही आपल्या मनासारखे घडते. आता तुलाही थोडी पडती बाजू घ्यावी लागेलच ना. अरे मला देखील मान्य आहे हे, परंतु माझ्या पुत्रीसाठी एक देखील असे स्थळ चालून येत नसेल तर मी माझ्या पुत्रीच्या आयुष्याचे असे नुकसान का करावे? तुला तरी पटते का हे? खरे आहे मित्रा तुझे, पण असा धीर सोडू नको. अरे हा तुझा मित्र दशरथ आहे ना तुझ्या सोबत. तुझ्या पुत्रींसाठी अगदी योग्य वर शोधून देईल तुला. शब्द देतो मी बघ.
तुला सांगतो दशरथा, एकदा का माझ्या या दोन्ही मुलींचे सुखी संसार प्रारंभित झाले, त्या त्यांच्या सासरी सुखाने नांदू लागल्या की मी सर्व दायित्वातून स्वतः निवृत्त होणार आहे. मग अगदी हा देह त्यागावा लागला तरी मी ते आनंदाने सहन करेन. उगाच काही बरळू नकोस हा. आयुष्य इतके सगळे सुंदर चालू असताना उगाच काय देहत्यागाची भाषा करतोस ती. पुन्हा जर असे काही बोलशील ना तर लक्षात ठेव, गाठ माझ्याशी आहे. पिताश्री, पिताश्री, पिताश्री. अहो, तुम्ही असे मध्यरात्री घराबाहेर का बसला आहात? किती गारठा आहे इथे. चला आत चला. हो हो, अगं येतच होतो. ते भगवंताचं नामस्मरण करता करता थोडा डोळा लागला होता. पिताश्री, भगवंताच्या नामस्मरणाने लाभते ती प्रसन्नता, पण आपल्या चेहऱ्यावर तर काळजीचा जरा वाहत आहे, आणि याचे कारण निश्चितच वेगळे आहे. काहीतरीच काय. मला चिंता करायला काय धाड भरली आहे? अगं, तुझ्यासारखी गुणी कन्या लाभली आहे. तू असताना कसला त्रास असेल तो मला. हो ना. मग माझी शपथ घेऊन सांगा की तुम्हाला कसलीही काळजी नाही, आणि हेही सांगा की आमच्या विवाहाची चिंता तुम्हाला शिवून देखील जात नाही. पिताश्री, अहो, मी तुमची मुलगी आहे. मी तुम्हाला समजून नाही का घेणार? पुत्री, या जगात तुझ्यापासून मी काहीही लपवू शकत नाही. माझ्या मनातील सर्व भाव ओळखणारी मनकवडी आहेस तू. परंतु ज्या पित्याला त्याच्या दोन्ही पुत्रींच्या कन्यादानाचे परम कर्तव्य करण्याची संधी लाभत नसेल तर त्याचे जीवन सुलभ होईल तरी कसे? परंतु त्याचे सर्वात महत्वाचे दायित्व आहे ते जर त्याच्याकडून पार पाडले जात नसेल तर त्याच्या चेहऱ्यावरून काळजीचा झरा का वाहणार नाही? पिताश्री, आपणच आम्हाला एक शिकवण दिली आहे की कोणतीही गोष्ट घडायला त्यास एक विशिष्ट वेळ यावी लागते. तिच्या आधी या पश्चात कितीही इच्छा असली तरीही ती पूर्ण होत नाही. मग हेही तसे असेल असा विचार आपण का नाही करत? भगवंताने आमचा विवाह ज्या क्षणी ज्या दिवशी ठरवला असेल त्या दिवशी निश्चितच घडेल. पण जर आपण त्याच्या रचनेत हस्तक्षेप करू पाहत असू तर त्याचा क्लेश आपल्यालाच नाही का होणार? पुत्री, हे सर्व मला समजत नसेल असं आहे का? परंतु माझ्या जीवास स्वस्थता लाभत नाही हेही तितकेच सत्य नव्हे काय? सत्य इतकेच आहे की आता मध्यरात्र उलटून गेली आहे आणि तुम्हास केवळ आराम करणे आवश्यक आहे. नाहीतर काय, उद्या तुम्हाला परगावी प्रवास करायचा आहे. त्याआधी विश्राम नको का करायला? अरे हो, हे तर माझ्या ध्यानीच राहिले नव्हते. हे असे होते, नको ते विचार मनात येतात आणि जिथे लक्ष द्यायला हवे तिथे दुर्लक्ष होते. नाही, तुझी आज्ञा शिरसावद्य मानून मी आता आज जातो. मग तर झाले ना तुझे समाधान. परमेश्वरा, माझ्या कुठल्याही चिंता तुझ्यापासून लपल्या नाहीत. त्यांचे निवारण तुझ्या कृपेनेच होईल याची मला खात्री आहे. परंतु ती घटिका त्वरित यावी हीच प्रामाणिक इच्छा. सरिता, पुत्री सरिता, अगं माझी पूजा आटोपली देखील. ऐकलेस का सरिता? पुत्री सरिता. हे घ्या पिताश्री,
तुमच्यासाठी हा शिदा बांधून ठेवला होता. प्रवासात वाटेत तुम्हाला याची मदत होईल. तरीच म्हटले आमच्या लाडक्या पुत्रीने अद्याप काही भोजनास कसे दिले नाही. तरी बरे, मी दिलेल्या भोजनाशिवाय तुम्ही अन्य काहीही खात नाही हे काही मला माहित नाही का? होय तर, म्हणूनच याचीच प्रतीक्षा होती मला. असो, माझी आता निघायची घटिका झाली. अद्याप सरिता कुठे दिसत नाही ते? पिताश्री, ताई ना, ताई नुकतीच स्नानास गेली आहे. हो, मी माझे येताना लक्ष गेले होते, पण आता ध्यानी आले. काय झाले पिताश्री? काय होणार, अस्वस्थ व्हायला होते मला पुत्री. बघ, सूर्य माध्यान्नीला येण्याची वेळ आली तरीही अजून हिचा दिवस प्रारंभित झालेला नाही. संपूर्ण जग इथे धावते आहे, परंतु हिला हिच्याच गतीने जगायचे आहे. पिताश्री, तुम्ही का त्रास करून घेताय? एक शब्द बोलू नकोस तू आता. किती आणि काय काय दुर्लक्षित करावे मी? मला सांग, उद्या तिला एखाद्या चांगल्या घराची सून म्हणून आपण पाठवली आणि तिथेही ती अशीच वर्तन करू लागली आणि त्या बिचाऱ्यांनी हिला माहेरी परत पाठवली तर काय करायचंय? कुणी सहन करायचा हा आघात? कुणी भोगायची ही शिक्षा? आणि या सर्वांचा तुला काही त्रास होणार नाही का? मोठी बहीण अशी म्हटल्यावर तुझ्याशी तरी कोण विवाह करेल? असो, मला इथून आता जाणेच इष्ट ठरेल. गेले का ग? गेले, आणि तुझ्या नावी शंख देखील करून गेले. मला त्यांना सांगावे लागले, असत्य सांगावे लागले की तू स्नानास गेली आहेस म्हणून. अगं त्यात काय एवढे? मी तुझी थोरली बहीण आहे आणि तिच्या प्रती हे तुझे कर्तव्यच आहे. माझे कर्तव्य आहे आणि तुझे काहीही नाही. ताई, कधीतरी पिताश्री सांगतात तसे वागून बघ ग. ते सांगतात तशी पूजा कर, घराकडे लक्ष दे. थोडक्यात तुझ्या या सगळ्या सवयींचा त्याग कर, आळस सोड, म्हणजे त्यांना तुझ्यामध्ये सकारात्मक बदल झालेला दिसेल. अगं हे सगळं मी का करू? हे सगळं तर दासीने करायची कर्तव्य आहेत. मी तर सम्राज्ञी होणार आहे. माझ्या पदरी असलेले सुख आणि ऐश्वर्य ह्यातच मी आनंदी आहे. चल झोपू दे मला. ताई, अगं आत्ताच तर झोपेतून उठली आहेस तू. सकाळी पण लवकर उठवलं. ताई उठ अगं, उठ ना. माऊली, कसोटीच्या क्षणी आपलं मन काय विचार करतं आणि काय निर्णय घेतं याच्यावरच आपलं चारित्र्य अवलंबून असतं. ही आपल्या खऱ्या अर्थाने निर्णय क्षमतेची परीक्षा असते. असं म्हणतात की कितीही बाका प्रसंग आला, कितीही कठीण काळ आला तरी खोटं बोलू नका. सत्याचंच आचरण ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा. कारण सत्य हाच आपल्या मनातल्या शक्तीचा स्रोत आहे, तेजस्वी दिवा आहे. त्याच्या प्रकाशानच आपल्या अस्तित्वाला काही अर्थ आहे. मंडळी, भगवंतावर श्रद्धा असू द्या आणि आपल्या माणसांच्यासाठी, प्रियजनांच्यासाठी ही व्रतवैकल्य तुम्ही जर अगदी मनापासून कराल तर त्याचं फळ प्रभू निश्चितपणे तुमच्या पदरी घातल्या वाचून राहणार नाही.